मुंबईमध्ये एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद। गेल्या 3 वर्षात एसी रेल्वेच्या प्रवासी संख्येमध्ये महसुलात देखील जवळपास दुपटीने वाढ। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसी लोकल वाढवण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर। अहिल्यानगरमध्ये पद्मावती देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या निमित्तानं इनामी कुस्ती आखाड्याचं आयोजन। नामवंत मल्लांनी घेतला सहभाग। लोक वर्गणीतून कुस्ती आखाड्याचं आयोजन। धाराशिव शहरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोरक्षकांचं आमरण उपोषण। प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी। कत्तलखान्यातील गोवंश हत्या बंद करण्याची मागणी, तर कत्तलखाने बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नांदेडमधील भोकर तालुक्यातील गारगोटवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई। संपूर्ण गावात एकच बोरवेल। पाणी भरण्यासाठी बोरवेलवर गावकऱ्यांची झुंबड। पैठणमध्ये उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ। तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर, तर वाढत्या उकाड्यानं नागरिक हैराण। अमरावतीमध्ये वाढत्या उन्हाचा शाळकरी विद्यार्थ्यांना फटका। पाणीपुरवठा योजनेच्या लिकेज वॉलमधून भागवली तहान। पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल। मुंबईचा पारा घसरला। तापमान 32 अंशांवर, मात्र आर्द्रता कायम असल्यानं मुंबईकर उकाड्यानं हैराण। पुढील आठवडाही कमी तापमान असणार, हवामान विभागाचा अंदाज। परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्यातील माणुसकीचं दर्शन। वाटेत बसलेल्या वृद्ध आजीला सहारा देत बाजूला केलं, तसंच आजीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। नियम न पाळल्याबद्दल आरबीआयकडून कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांना दंड। केवायसीच्या निर्देशांसह इतर नियम न पाळल्याबद्दल बँकांना दंड। पुणे शहर आणि परिसरामध्ये उन्हाच्या तीव्र झळा। पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस राहणार। 22 एप्रिल नंतर तापमानामध्ये किंचित घट होण्याची शक्यता। पैठण तालुक्यामध्ये 25 टँकरच्या 41 खेपांद्वारे पाणी पुरवठा। सुमारे 49,048 नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। चंद्रपूरमध्ये 3 ग्रामस्थांचा बळी घेणारा T3 वाघ अखेर पिंजराबंद। वन विभागाच्या प्रयत्नाला मोठं यश। नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास। सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणं। सोनगीर महिला सरपंचाला भोवलं। जिल्हाधिकाऱ्यांकडून महिला सरपंचावर अपात्रतेची कारवाई। लातूरमध्ये प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध। शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आणि सीमांकन होऊ न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका। नांदेडमध्ये शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। कोबीला 5 रुपये किलो दर। हवामानाचा मोठा फटका। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होणार। त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यात स्वतंत्र बाजार समिती। शेतकऱ्यांची कृषी माल विक्रीसाठी गैरसोय होत असल्यानं निर्णय। शेतकऱ्यांना नाशिकमध्ये येणं परवडत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला। नांदेड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हैराण। शेतकऱ्यांनी वांग्यावर फिरवला रोटावेटर। शेतकरी आर्थिक संकटात। नांदेडमध्ये वृक्षांच्या सौंदर्यामध्ये एका शेतमजुरांना भर घातली। स्वखर्चातून शेतमजुरांना वृक्षांची रंगरंगोटी केली। संजय लगड असं या शेतमजुराचं नाव। घरगुती घातक कचऱ्याची प्लाझ्माद्वारे विल्हेवाट। औषधाच्या बाटल्या, सॅनिटरी पॅड संकलनासाठी जनजागृती। 5,000 सोसायट्यांमध्ये कचरा संकलनासाठी लवकरच जनजागृती। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा। सीएनजीचा पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 तारखेपासून पंप बंद ठेवण्याचा पंप चालकांचा इशारा। पुरवठादार MNGL कंपनीला वारंवार सांगून देखील सुधारणा होत नसल्यानं पेट्रोल पंप चालक आक्रमक। पालघर नगर परिषदेच्या हद्दीतील 89 इमारती अति धोकादायक म्हणून जाहीर। इमारती रिकाम्या करण्यासाठी नागरिकांना महापालिकेची नोटीस। आता थेट नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येणार। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याची काम पूर्ण। मेच्या सुरुवातीला मार्ग मोकळा होण्याची शक्यता। पुणे PMPL मध्ये दाखल 123 बस सदोष। बसची सेवा संचलनातून बंद। बसमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच त्या मार्गावर सोडणार। नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि गाड्यांच्या वाढत्या मागणीमुळे वाहन नोंदणीमध्ये वाढ। परिणामी महसुलात देखील लक्षणीय वाढ। गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 35 कोटींची भर।
मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक। कोकणामध्ये वैभववाडी ते कोकीसरे रेल्वे फाटक भुयारी मार्गाचं काम टप्प्याटप्प्यानं सुरू। भुयारी मार्गामुळे महामार्गावरील लोकांची गैरसोय होणार दूर। नवी मुंबईतील पामबीच लगतच्या सर्व्हिस रोडचा मार्ग मोकळा। पामबीच लगत चाणक्य सिग्नल ते नेरुळ प्लॉट 7 दरम्यान सर्व्हिस रोड बांधण्यासाठी उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील। नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये जुलैपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार। पालिकेकडून यासाठी 2.5 कोटी रुपयांची तरतूद। नागपूर महापालिकेत एकूण 116 शाळा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा लांबणीवर 26 ते 28 एप्रिलच्या दरम्यान होणारी परीक्षा लांबणीवर। आता 27 ते 29 मे या कालावधीत होणार एमपीएससीची मुख्य परीक्षा। युवा क्रीडापटू राही पाखले आणि आदर्श भोईर यांना शिवछत्रपती पुरस्कार, तर त्यांचे गुरु पवन भोईर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर। आज पुण्यामध्ये पुरस्कार वितरण सोहळा। इंदापूर शहरामध्ये भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये भैरवनाथ देवाच्या घोड्यावरून छबिना काढण्यात आला। हजारो भक्तगण यात्रेमध्ये सहभागी। अमरावतीच्या मोझरी गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामजयंती महोत्सवाला प्रारंभ। गावातून मानव सेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढली, तर गावात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन। धाराशिवमध्ये घुगरीच्या प्रसादानं येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेची सांगता। रब्बी हंगामातील नवीन धान्याची घुगरी प्रसादाच्या नैवेद्याची परंपरा। देवीला घुगरी प्रसादाचा नैवेद्य दाखवत भाविकांना वाटप। धाराशिवच्या कळंब शहरामध्ये बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धार निमित्तानं काढली मूर्ती आणि कलश शोभायात्रा। शोभायात्रेवर जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण। कोल्हापूरमध्ये गिबली ट्रेंड लग्न पत्रिकेत देखील अॅनिमेशनचा खास टच। निमंत्रण पत्रिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा। दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी वेकोसेनिटी या युट्यूब चॅनलसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली मुलाखत। महाराष्ट्रात होणाऱ्या प्रगतीमुळे जर मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर मराठीच्या अस्तित्वावर वरवंटा फिरून ही प्रगती आम्हाला नकोय। या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंचं परखड मत। मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 3 मंडल अध्यक्षांची निवड करण्याचा भाजपचा निर्णय। 36 विधानसभांसाठी मुंबईत भाजपचे 108 मंडल अध्यक्ष। आज मंडल अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक। मुलुंडमधील 5 मशिदींवर बेकायदेशीरपणे भोंगे या विरोधात किरीट सोमय्या आज आंदोलन करणार। ट्विट करत दिली माहिती। सोलापूरमध्ये मनपा आयुक्त डॉक्टर सचिन उंबास यांनी रोड ड्रेनेज आणि पाणीपुरवठा कामाची केली पाहणी। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्ते होते उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।